Today we are going to learn lesson number 9. प्रतापगड makes history. म्हणजे प्रतापगडाने इतिहास रचला. प्रतापगडावरील शिवरायांचा पराक्रम. आदिलशाह पेटर. आदिलशाही अस्वस्थ झाली. आदिलशाही हादरली. कशामुळे? शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे. The court of Adilshah at Bijapur was passing anxious day due to the growing exploits of Shivaji. आता आदिलशहाच्या विजापूरचा जो दरबार आहे आदिलशहाचा, त्याच्यामध्ये खूप चिंतेचं वातावरण झालं होतं. कशामुळे? तर शिवाजी महाराजांच्या हालचाली खूप वाढल्या होत्या म्हणजे शिवाजी महाराज वेगवेगळे किल्ले जिंकून घेत होते. त्याच्यामुळे विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होतं. The Sultan summoned all his sardars to a court to take stock of the situation. मग आता सुलतानने काय केलं? त्याचे जे सगळे सरदार होते त्यांना दरबारामध्ये बोलवलं आणि ह्या सिच्युएशन वरती काय करता येईल, काय उपाय करता येईल त्यासाठी सगळ्या सरदारांना त्यांनी बोलवलं. All the sardar, including those known for their exploits and those comparatively unknown, attended. म्हणजे त्या सुलतान आदिलशहाच्या दरबारातील सगळे सरदार तिथे उपस्थित होते. जे खूप मातब्बर होते, ज्यांनी खूप पराक्रम गाजवलेला होता असेही सरदार तिथे आले होते. बडी साहेबा, दोवागर क्वीन who personally looked after the Adilshahi administration from Bijapur was also present. तर बडी साहेबा जी की आदिलशाहीचा राज्यकारभार बघत होती ती सुद्धा तिथे आली होती. The one question before the assembly was how to bring Shivaji to book and break his revolt. आता त्या दरबारासमोर एक खूप मोठा प्रश्न होता की शिवाजी महाराजांना कसं थांबवलं पाहिजे आणि त्यांनी जे बंड केलंय आदिलशाह विरुद्ध ते कसं मोडीत काढलं पाहिजे. बडी साहेबा asked a straight question to her sardars. Tell me, who is willing to march against Shivaji and put an end to his rebellion. बडी साहेबाने एक प्रश्न विचारला सगळ्या सरदारांना. सांगा मला अशी कुणाची इच्छा आहे की शिवाजी विरुद्ध लढायचं आणि त्याने जे बंडखोरी केलेली आहे ती पूर्णपणे मोडीत काढायची. The court became silent. Everybody sat quietly in his place and started looking at next person for who would dare accept the challenge or fighting Shivaji. तर त्या दरबारामधले सगळे लोक खूप शांत बसले आणि प्रत्येक जण एकमेकांकडे बघू लागले की असा कोण आहे की शिवाजीच्या विरुद्ध लढण्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करेल, शिवाजी विरुद्ध लढण्यासाठी तयार होईल. Just then a giant of a man came forward. मग तेवढ्यातच एक असा जायंट म्हणजे खूप मोठा धिप्पाड माणूस पुढे आला. And bowed respectfully before the throne. His name was Afzal Khan. आणि तो आदराने थ्रॉन म्हणजे सिंहासन जिथे राजा बसतो ते सिंहासनाला तो आदराने वाकला सिंहासनासमोर आणि त्याचं नाव काय होतं? अफजल खान. The Khan accepts the challenge. तर खानाने ते चॅलेंज शिवाजी महाराजांना पकडण्याचं चॅलेंज होतं ते काय केलं? ऍक्सेप्ट केलं म्हणजे ते घेतलं. The Khan accepted the challenge and picked up the betel leaf from the silver as a mark of acceptance. मग खानाने ते चॅलेंज तर ऍक्सेप्ट केलंच आणि तबकामधील विड्याचं पान उचललं. त्यालाच म्हणतात विडा उचलणे. ते एक प्रकारची खूण आहे की मी आता शिवाजी महाराजांना पकडून आणण्याचं जे चॅलेंज आहे ते काय करत आहे? ऍक्सेप्ट करत आहे. शिवाजी, who meets Shivaji? He said. तो म्हटला कोण? हा शिवाजी कोण आहे? I shall arrest him and bring him here, or if that is not possible,
shall bring his dead body. हा शिवाजी कोण आहे? मी त्याला असा पकडून आणेल आणि जर मला त्याला पकडणं शक्य नाही झालं तर मी त्याची डेड बॉडी घेऊन येईल, त्याला मारून घेऊन येईल. Afzal Khan was one of the mighty sardars at the court of Bijapur. अफजल खान हा विजापूरच्या कोर्टामधला एक मायटी म्हणजे मातब्बर, खूप मोठा पराक्रमी सरदार होता. His physical prowess and strength were अनबिलिव्हेबल. त्याचं जे फिजिकल प्रोवेस आहे म्हणजे त्याची जी शरीरयष्टी आहे आणि त्याची जी ताकद आहे तर ती खूप ताकद होती त्याच्या शरीरामध्ये. He could bend a crowbar विथ हिज bare hand. तो काय करू शकत होता? पोलादी. क्रोबार म्हणजे पोलाद. पोलाद म्हणजे मेटलचा रॉड आहे, तो त्याच्या हाताने काय करू शकत होता? वाकवू शकत होता, फक्त हाताने, त्याची स्वतःची ताकद लावून. He was a past master in achieving his end by any available means. आणि त्याला जर एखादं कोणतं काम सोपवलं तर ते कुठल्याही मार्गाने तो करून घेत होता. This Afzal Khan had accepted the challenge of bringing Shivaji to court dead or alive. आणि ह्याच अफजल खानने, हे आधीपाड अफजल खानने काय केलं? शिवाजी महाराजांना पकडण्याचं जे चॅलेंज होतं ते घेतलं. The court was highly pleased. सगळा दरबार खुश झाला. Everybody thought that it was the end of Shivaji and that he would be brought to Bijapur either alive or dead. आता सगळ्यांना वाटलं आता शिवाजीचं राज्य संपलं, आता त्याला विजापूरला एकतर जिवंत किंवा मृत आणण्यात येईल. Afzal Khan left Bijapur in great pomp. अफजल खानने विजापूर मोठ्या धूमधडाक्यात धामधुमीत सोडलं, ऐटीत सोडलं. He was accompanied by a huge army fully equipped for battle. Equipped for battle. अफजल खानकडे खूप मोठं सैन्य होतं आणि फुल्ली इक्विप म्हणजे त्यांच्याकडं लढाईसाठी सगळी शस्त्र होती. He was previously the Subedar of Vai for 12 years and knew the country well. तो यापूर्वी वाईचा सुभेदार होता, म्हणजे वाईवरती तो वाईचा सगळा देखभाल करत होता आणि त्याला तो एरिया खूप चांगला माहित होता. 12 वर्ष त्या वाईचा सुभेदार होता. He marched on Maharashtra full of pride and confident of success. अफजल खान मोठ्या गर्वाने, प्राईड म्हणजे गर्व आणि कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वासाने महाराष्ट्राकडे चालू लागला. Swaraj in danger. आता स्वराज्य हे धोक्यामध्ये आलं होतं. At this time Shivaji was at Raigad. त्यावेळेस शिवाजी महाराज रायगडावर होते. He got the news of Afzal Khan movement. त्यांना समजलं की अफजल खान स्वराज्यावर चालून येत आहे. He immediately saw that his Swaraj was in great danger. मग त्यांना कळलं की आता स्वराज्य धोक्यामध्ये आहे. But he did not lose courage. पण त्यांनी त्यांचा धीर सोडला नाही. He knew that the Khan was full of strategy and had a huge army with him. त्यांना माहित होतं खान हा खूप कपटी आहे. कपटी म्हणजे असे काहीतरी स्ट्रॅटेजी खेळणार आणि त्यांच्याकडे खूप मोठी आर्मी सुद्धा आहे, सैन्य त्याचं खूप मोठं आहे. Shivaji's kingdom was very small in comparison and so was his army. तर त्या तुलनेमध्ये शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ते खूप छोटं होतं आणि त्यांचं सैन्य सुद्धा थोडंसंच होतं. He could see that he could never hold his own in open battle against the Khan. त्यांनी असा प्रयत्न केला की शिवाजी महाराजांनी असा प्रयत्न केला की खानासमोर मोकळ्या जागेवरती अजिबात लढाई करायची नाही. His only hope was in some strategic move that would take the Khan बाय सरप्राईज. आणि मग शिवाजी महाराजांना माहित होतं की आता शक्तीने तर आपण खानाविरुद्ध लढू शकत नाही,
कारण खानाचं सैन्य खूप मोठं आहे, तर आपण त्याच्याशी काय लढलं, कसं लढलं पाहिजे? युक्तीने लढलं पाहिजे. Consultation of Jijabai with Jijabai and her blessings and with her blessings. Shivaji consultation with Jijabai and with her blessings. Shivaji Maharaj shifted his headquarters from Rajgarh to Pratapgarh. शिवाजी महाराजांनी जिजाबाईंशी, त्यांच्या आईशी चर्चा केली आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन शिवाजी महाराजांनी त्यांचं जे हेडक्वार्टर होतं, म्हणजे मुख्यालय, म्हणजे जिथून शिवाजी महाराज सगळा राज्यकारभार बघत होते, ते राजगडावर होतं. ते राजगडावरून त्यांनी प्रतापगडला हलवलं. अफजल खान's counter move, म्हणजे अफजल खानची आता काउंटर मूव्ह, म्हणजे अफजल खाननी काहीतरी बेत आखला शिवाजी महाराजांना फसवण्यासाठी. अफजल खानची चाल. When the Khan learned that Shivaji had moved to Pratapgarh, he became very angry. अफजल खानला जेव्हा कळलं की शिवाजी हे प्रतापगडावरती गेलेत, मग तेव्हा तो खूप रागावला. He was aware of the difficulties in conquering Pratapgarh. त्याला माहित होतं की प्रतापगडला जिंकणं काही सोपं नाही, खूप अवघड आहे. It was surrounded by thick forest and high hills. प्रतापगडाच्या अवतीभोवती खूप घनदाट जंगल होतं आणि मोठमोठ्या टेकड्या होत्या. There was no proper approach to the fort, and it was very difficult to move his artillery. प्रतापगडाचा जो रस्ता होता तो काही सरळ नव्हता, उंच डोंगराळ भाग होता आणि ते तोफा नेण्यासाठी एकदम अवघड रस्ता होता. Besides, the jungle was full of wildlife. आणि आजूबाजूच्या जंगलामध्ये रानटी प्राणी होते. The Khan initiated many moves in the hope of bringing Shivaji down to the plains. खानाने शिवाजी महाराजांना गडावरून खाली आणण्यासाठी खूप चाली खेळल्या. He attacked the holy cities of Pandharpur and Tulzapur. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, तर पंढरपूर आणि तुळजापूर वरती अटॅक केला, लढाई केली तिथे जाऊन. He harassed the people. तिथल्या लोकांना त्रास दिला. He was hopeful that this tactics would bring Shivaji down to the plains. त्याला वाटत होतं की पंढरपूर आणि तुळजापूरवर हल्ला केला तर शिवाजी महाराज गड सोडून खाली येतील. But Shivaji proved too clever for him. पण शिवाजी महाराज तर त्याच्यापेक्षा हुशार होते. त्यांना माहित होतं की खान असं मुद्दाम करत आहे. He refused to leave Pratapgarh. त्यांनी काही प्रतापगड सोडला नाही. Then the Khan changed his tactics. मग परत खानाने त्याच्या ज्या युक्त्या होत्या त्या बदलल्या. In a spirit of apparent friendliness, he sent a message to Shivaji. मग त्याने मैत्रीचं खोटं नाटक केलं आणि शिवाजी महाराजांना निरोप दिला. You are like my son to me. Come and see me. तू माझ्या, मग तो त्यांनी शिवाजी महाराजांना काय मेसेज दिला होता, काय निरोप दिला होता की तू तर माझ्या मुलासारखा आहेस, ये आणि मला भेट. Return our fort and I shall see that Adil Shah make you a sardar at his court. आमचे किल्ले जे तू घेतलेस ताब्यात ते आम्हाला परत दे आणि मी आदिलशहाला सांगून तुला सरदार बनवीन आदिलशहाच्या दरबारामध्ये. Tit for tat. जशास तसे. Shivaji quickly saw through the Khan's offer. शिवाजी महाराजांनी पटकन खानाच्या ह्या प्रस्तावावरती काय केला, विचार करायला सुरुवात केली. He was taking no chances. ते दुसरा असं रिस्क घेऊ शकत नव्हते. He decided somehow to pursue the Khans to come up
to the fort. त्यांनी असं ठरवलं, असं बघितलं की खानाला किल्ल्यावरती कसं काय आणता येईल. In reply to the Khan message, he said, Khan Sahib, I am Guilty of having captured your forts. मग शिवाजी महाराजांनी त्या खानाच्या निरोपाला उत्तर दिलं की खान साहेब मी गिल्टी आहे, म्हणजे मला खूप अपराध्यासारखं वाटतंय की मी तुमचे किल्ले घेतले. कॅप्चर्ड म्हणजे ताब्यात घेणे. I must have your promise of pardon for this. मला क्षमा करा. Please come and meet me at foothills of Pratapgarh. प्लीज तुम्ही मला भेटायला प्रतापगडाच्या पायथ्याशी या. I am really afraid of coming down to plains to meet you. टू द प्लेन्स टू मीट यू. मला खाली यायला खूपच भीती वाटत आहे. This reply of Shivaji pleased Afzal Khan. आणि ह्या उत्तरामुळे अफजल खान खूप खुश झाला. त्याला वाटलं शिवाजी आता मला घाबरला आहे. Passing his finger through his beard, he smiled and said, This is good news. त्याने आपल्या दाढीवरती हात फिरवला आणि म्हणाला, अरे वा, ही तर चांगली बातमी आहे. What can Shivaji do against the mighty Afzal Khan? एवढ्या ताकदवर, माहिती म्हणजे कसा धिप्पाड ताकदवर अफजल खानासमोर शिवाजी काय करणार आहे. He has no guts to fight me. शिवाजीला माझ्या विरुद्ध लढायची हिम्मतच नाहीये. गट्स म्हणजे हिम्मत असणे. I shall myself go to Pratapgarh and put an end to his life. When we meet. मग मीच काय करतो, प्रतापगडला जातो आणि त्याचा जीव घेतो. So he agreed to Shivaji's proposal. आणि मग त्यांनी अफजल खानने शिवाजी महाराजाचं प्रपोजल काय केलं, ऍक्सेप्ट केलं. Meeting place. भेटीचे ठिकाण. The Machi on Pratapgarh was chosen as the meeting. प्रतापगडावरील माची आहे, तर माची म्हणजे असा सपाट भाग असतो डोंगरावरचा, तर ते भेटीचं ठिकाण ठरलं. मीटिंग प्लेस, भेटीचं ठिकाण ठरलं. Date and time was fixed. भेटीची तारीख आणि टाइम ठरला, वेळ ठरली. It was agreed that each one would be accompanied by a servant and followed by 10 bodyguards at a distance. आणि भेटीला येताना काय ठरलं की त्यांच्यासोबत एक नोकर असेल. अकंपनीड म्हणजे सोबत, सर्वंट म्हणजे एक नोकर असेल आणि 10 अंगरक्षक लांब अंतरावर थांबलेले असतील. A special road was constructed for the convenience of the Khan and a big shamiana put up for the meeting. तर खानाला त्या गडावर येण्यासाठी एक स्पेशल रोड बांधला गेला, स्पेशल रस्ता तयार केला गेला आणि त्याच्या भेटीसाठी एक मोठा शामियाना उभारला. शामियाना म्हणजे असं एक मोठं कापडाचं महालासारखं उभं केलं. Every move of Shivaji was marked by great caution. प्रत्येक शिवाजी महाराजांची जी हालचाल होती ते खूप काळजीपूर्वक करत होते. कॉशन म्हणजे काळजीपूर्वक. He divided his army into small units. त्यांनी त्यांचं सैन्य आहे ते छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये त्याचं विभाजन केलं होतं. छोट्या छोट्या तुकड्या बनवल्या होत्या. Each unit was told where to hide and when and how to act. आणि त्या प्रत्येक तुकडीला सांगितलं गेलं होतं की प्रतापगडाच्या आजूबाजूला त्या झाडीमध्ये कुठे कुठे लपायचं आणि कधी काय करायचं ते सांगितलं होतं. He took every measure for safety and left nothing to chance. त्यांनी प्रत्येक सुरक्षेबाबत बारकाईने विचार केला होता आणि हारण्यासाठी काहीही चान्स नव्हता आता. Many of his advisors tried to dissuade him from meeting the Khan. खूप साऱ्या लोकांना वाटत होतं की शिवाजी महाराजांनी खानाला भेटलं नाही पाहिजे. The Khan's word
could not be trusted. ट्रस्टेड. खानच्या शब्दांवर विश्वास ठेवण्यासारखा नव्हता खान. But Shivaji brushed aside this advice and decided to meet the Khan as arranged. पण शिवाजी महाराजांनी हे सगळं जे लोक म्हणत होते की खानाला भेटायला जाऊ नका ते कुणाचंही ऐकलं नाही आणि ते खानाला भेटायला गेले. Before the meeting, आता मीटिंग भेटायला जाण्याच्या अगोदर त्यांनी काय काय केलं? On the day of the meeting, Shivaji visited Bhavani temple in the morning and took darshan. भेटायला जायच्या सकाळी शिवाजी महाराज भवानी मातेच्या मंदिरामध्ये गेले आणि त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं. Soon after he started putting on his ceremonial clothes. आणि मग त्यांनी त्यांचे कपडे घालायला सुरुवात केली. He wore his surwar and coat ऑफ मेल. त्यांनी त्यांची सुरवार घातली आणि कोट ऑफ मेल म्हणजे चिलखत घातलं. असं इथे दाखवल्याप्रमाणे ते मेटलचं होतं, त्याच्यातून तलवार आरपार जाऊ शकत नव्हती, तलवारीचा वार होऊ शकत नव्हता. Over the coat of mail he wore a kurta and a flowing robe. त्यांनी त्या चिलखतवर मग त्यांचे कपडे घातले, कुर्ता घातला, अंगरखा घातला. On his head he placed the जिरेटोप म्हणजे हेल्मेट. त्यांनी त्यांच्या डोक्यावरती अशा प्रकारचा जिरेटोप घातला, हेल्मेट घातलं. And tied the mandil around it. आणि मग त्या जिरेटोपवर त्यांनी त्यांचा मंडिल बांधला. मंडिल म्हणजे असं शिवाजी महाराजांचा फेटा होता ना तसा. He fitted Vagnaka onto the finger of his left hand. त्यांनी त्यांच्या डाव्या हातामध्ये वाघनख घातली. अशी वाघनख असतात. ही समोरच्याला वाटेल की हातामध्ये रिंग आहे, अंगठी आहे, पण आतल्या साईडनी काय असतात? वाघनख असतात. Hidden inside the left sleeve was a bichwa. And he carried the danpata in his hand. आणि डाव्या हाताच्या अंगरखाच्या भाईमध्ये त्यांनी काय लपवला? बिछवा लपवला आणि हातामध्ये असा दानपट्टा घेतला. He was now ready to face Khan. आता ते खानाला भेटायला तयार होते. All the sardars were waiting outside. Shivaji turned to them and said, "Friends, each one of you must carry out duties assigned to you. आज सगळे सरदार शिवाजी महाराजांचा बाहेर वाट बघत होते आणि मग शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांना सांगितलं, मित्रांनो, तुम्हाला सांगितलेली कामे तुम्ही व्यवस्थित पूर्ण करा. I am sure the goddess Bhavani will see that we succeed. But मला माहित आहे की मला खात्री आहे की देवी भवानी माता आपल्याला यश देईल. But if things go wrong, I am killed. Do not lose heart. Do not lose heart. आणि जर काही दगाफटका झाला आणि मी मारलो गेलो तर तुम्ही हारू नका, तुम्ही निराश होऊ नका. Install Sambhaji on the गादी. संभाजीला गादीवरती बसवा म्हणजे संभाजीला राजा बनवा. Follow the commands of Masaहेब. आणि मासाहेबांची आज्ञेचं पालन करा. Fight for Swaraj and extend its boundaries. स्वराज्यासाठी लढा आणि त्याला मोठं करा. Make the subject happy. प्रजेला आनंदित करा. I shall go now to meet Khan. मी आता खानाला भेटायला जातो आहे. He was accompanied by his वकील Pantaji Gopinath and 10 bodyguards including Jivaji Mahala, Sambhaji, Kavji, Yesaji Kanka, Krishnaji, Gaikwad, Siddhi Imran and others.
त्यांनी त्यांच्यासोबत कोणाकोणाला घेतलं होतं तर त्यांचे वकील होते पंताजी गोपीनाथ आणि 10 अंगरक्षक होते. त्यांच्यामधले मुख्य कोण होते? जिवाजी महाला, संभाजी कावजी, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम आणि अजून इतर काही. When Shivaji reached at the शामियाना, he saw that the Khan had already arrived. अराइव्ड. जेव्हा शिवाजी महाराज शामियानापाशी पोहोचले तेव्हा त्यांनी बघितलं की खान अगोदरच आला होता. He was busy planning his future moves. अफजल खान पुढे काय करायचं असं मनातल्या मनात ठरवत होता. Standing by his side, he was armed soldier. बडा सय्यद बाय नेम. अफजल खानच्या बाजूला एक हत्यार असणारा एक सोल्जर होता, सैनिक होता. त्याचं नाव होतं बडा सय्यद. He was highly skilled in use of दांडपट्टा. आणि तो दांडपट्टा चालवण्यात खूप निपुण होता. त्याला खूप चांगल्या प्रकारे दांडपट्टा चालवायला येत होता. Shivaji came to entrance of Shamiana, but on seeing Bada Sayyid, he stopped and would not proceed further. शिवाजी महाराज शामियानाच्या एंट्रन्स पाशी आले आणि त्यांनी बघितलं बडा सय्यदला आणि त्याला बघून ते तिथंच थांबले. ते पुढे गेले नाहीत. The Khan asked Shivaji Vakil why Shivaji stood at entrance instead of coming in. मग खानाने विचारलं शिवाजी महाराजांच्या वकिलांना की शिवाजी तिथंच दरवाजात का उभा आहे, पुढे का येत नाहीये. The Vakil said he is afraid of Bada Sayyid. ते वकिलांनी काय सांगितलं की शिवाजी महाराज त्या बडा सय्यदला घाबरत आहेत. Please ask him to go away. प्लीज त्याला सांगा, कृपा करून त्याला लांब जायला सांगा. Bada Sayyid moved away and Shivaji stepped in. बडा सय्यद लांब निघून गेला आणि शिवाजी महाराज त्या शामियानामध्ये गेले. The Khan got up and said, "Come, Shivaji Raje, let's embrace each other as mark of our friendship." मग खान उठून उभा राहिला आणि शिवाजी महाराजांना म्हटला, या शिवाजी राजे या आणि आम्हाला मिठी मारा आपल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून. The struggle with the Khan. आता खानासोबत काय स्ट्रगल झाला ते बघूयात. Shivaji Maharaj cautiously took a step forward and the Khan took him in his embrace. शिवाजी महाराज हळूवारपणे पुढे गेले आणि मग खानाने त्यांना आपल्या मिठीत घेतलं. Compared to the giant Khan, Shivaji was short. त्या धिप्पाड खानासमोर शिवाजी महाराज खूप छोटे होते. He reached only as far as the Khan's chest. ते फक्त खानाच्या छातीपर्यंतच पोहोचू शकत होते. At the same moment, the Khan held Shivaji's neck in his iron grip and stabbed him on the side with his dagger. आणि मग त्याने काय केलं, खानाने शिवाजी महाराजांची मान अशी काखेमध्ये पकडली आणि डॅगर म्हणजे त्यांच्याकडे खंजीर होता चाकूसारखा, तो शिवाजी महाराजांना त्याने खुपसला. It tore apart Shivaji robe, but the coat of mail underneath saved him. त्याने काय झालं, शिवाजी महाराजांचे फक्त अंगातला जो अंगरखा होता तो फाटला, पण त्यांच्या आतमध्ये चिलखत असल्यामुळे त्यांना काही इजा झाली नाही. शिवाजी knowing that Khan was trying to kill him. शिवाजी महाराजांना कळलं की खान आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे. Quickly thrust the वाघनख in Khan's stomach. मग त्यांनी पटकन आपल्या हातामधली वाघनख होती ती खानच्या पोटामध्ये खुपसली. Drawing out the bichwa with his right hand, he drove it into the Khan's stomach and tore apart his guts. आणि मग त्यांनी काय केलं, वाघनख तर पोटात खुपसलीच आणि उजव्या हाताने बिछवा काढला आणि त्यांच्या पोटामध्ये खुपसला आणि त्यांची सगळी आतडी, गट्स म्हणजे पोटातली आतडी बाहेर काढली. The wounded Khan fell down. जखमी झालेला खान खाली पडला. Khan's vakil Krishnaji Bhaskar came
forward and attacked Shivaji with his sword. खानाचे वकील होते कृष्णाजी भास्कर, ते पुढे आले आणि त्यांनी शिवाजी महाराजांवर हल्ला केला. But Shivaji killed him with one stroke of patta. पण शिवाजी महाराजांनी त्यांच्या हातातल्या दांडपट्ट्याच्या वाराने त्या कृष्णाजी भास्करला मारून टाकलं. When Bada Sayyad heard the shouts And noise, they rushed into he rushed into शामियाना. जेव्हा बडा सय्यदने आवाज ऐकला, गोंधळ ऐकला आणि मग तो पटकन शामियानामध्ये पळत आला. As he was about to strike Shivaji, Jivaji Mala came between and killed Bada Sayyad. आणि जेव्हा तो बडा सय्यद शिवाजी महाराजांना मारणार तेवढ्यात जिवाजी महाला त्यांच्यामध्ये आला आणि त्याने बडा सय्यदला मारलं विथ वन स्ट्रोक. एकाच घावामध्ये मारून टाकलं. Because of Jiva, Shiva was saved. Became a common saying afterwards. आणि मग त्याच्यानंतरच अशी म्हण लागू पडली की होता जीवा म्हणून वाचला शिवा. Sambhaji Kaoji displayed great bravery in this conflict. आणि या लढाईमध्ये संभाजी कावजीने खूप मोठं धैर्य दाखवलं. The rout of Afzal Khan's army. अफजल खानाच्या सैन्याची दानादान उडली, पळापळ झाली. Thus, with Trimpur, Shivaji went up to the fort. आणि या विजयाबरोबर शिवाजी महाराज वरती निघून गेले, गडावर निघून गेले. The gun boomed and gave signal. आणि त्यांनी वरती गेल्यावर गडावर गेल्यावर काय केलं, गन बूम म्हणजे गन चालवली आणि आपल्या सैन्याला सिग्नल दिला. On the insult, Shivaji troops came out of their hiding and attacked the Khan's army. शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला काय सांगितलं होतं की जेव्हा गनचा आवाज ऐकू येईल, बंदुकीचा आवाज ऐकू येईल, तेव्हा समजायचं की मी गडावर पोहोचलो. आणि मग शिवाजी महाराजांचं सैन्य जिथून लपलं होतं तिथून बाहेर आलं आणि खानच्या सैन्यावर अटॅक केला, हल्ला केला. The Khan's army was खानाचं सैन्य completely unprepared for the attack and was caught into difficult terrain. खानच्या सैन्याला हे काय माहीतच नव्हतं की असं काय अटॅक होऊ शकेल. ते काय या गोष्टीसाठी तयारच नव्हते. They could not even run away to save their life. त्यांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी पळता सुद्धा आलं नाही. The Maratha troops chased them in hot pursuit and destroyed the whole of the Khan's powerful army. शिवाजी महाराजांच्या मराठी सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि पूर्ण सैन्याला नष्ट केलं, पूर्ण सैन्याला मारून टाकलं. Fazal Khan, Afzal Khan's son, who escaped with a great difficulty and reached Bijapur. मोठ्या मुश्किलीने अफजल खानचा मुलगा होता फाजल खान, तो फक्त तिथून पळून जाऊ शकला. Of the disastrous camping spread gloom over the whole Bijapur. म्हणजे त्यांनी सांगितलेली ही बातमी ऐकून बिजापूरमध्ये हाहाकार उडला. Shivaji thus humbled the most powerful Sardar of the Bijapur court. आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी विजापूर कोर्टातल्या एका मोठ्या विजापूरच्या दरबारातल्या एका खूप ताकदवर सरदाराला मारलं होतं. His fame spread everywhere. आणि त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली. The songs of his exploits were heard in the hills and valleys of Sahyadri. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे पोवाडे, त्यांच्यावरची गाणी सगळ्या सह्याद्रीच्या दरीखोऱ्यामध्ये घुमू लागली. थँक्यू.